श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलवर. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 3. या पवित्र भागात आपण जाणून घेणार आहोत पुरुषोत्तम मासातील दानाचे महत्त्व काय आहे, कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि भगवान विष्णूंचे मानवाच्या कल्याणासाठी कोणता दिव्य मार्ग सांगितला आहे. तर चला भक्तिभावाने आणि शांत मनाने कथा श्रवण करूया. जय श्री कृष्ण. अधिक मासातील दानाचे महत्त्व. श्री गणेशाय नमः. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला पुढे म्हणाले, देवी, पुरुषोत्तम मास हा सर्व महिन्यांमध्ये अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेल्या प्रत्येक सत्कर्म अनेक पटीने फलदायी होते. विशेषतः या महिन्यातील दानधर्माला फार मोठे महत्त्व आहे. दान हे मनुष्याच्या जीवनाला पवित्र करणारे श्रेष्ठ कर्म आहे. दानामुळे मन शुद्ध होते, अहंकार नष्ट होतो आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. या पुरुषोत्तम मासात जो मनुष्य श्रद्धा आणि भक्तिभावाने अन्नदान करतो त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. वस्त्रदान करणाऱ्याला सुख आणि समृद्धी लाभते. दीपदान करणाऱ्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर होतो. गोदान, सुवर्णदान, जलदान, ग्रंथदान आणि गरजू लोकांना मदत करणे हे सर्व पुण्यदायी मानले जाते. मात्र दान करताना अहंकार नसावा. दान हे नेहमी सत्पात्री आणि निस्वार्थी भावनेने केलेले पाहिजे. भगवान पुढे म्हणाले, देवी, या महिन्यात केलेले लहानसे पुण्यकर्मही अनेक पटीने वाढून फळ देते. म्हणूनच या महिन्यात जप, तप, दान, व्रत, उपवास, कथा श्रवण आणि भगवंताचे नामस्मरण करावे. लक्ष्मी माता नम्रतेने म्हणाली, प्रभू, कोणत्या प्रकारचे दान सर्वश्रेष्ठ मानले जाते? भगवान विष्णू म्हणाले, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते, कारण अन्नामुळे जीवाचे पालन होते. भुकेलेला अन्न देणे म्हणजेच प्रत्यक्ष नारायणाची सेवा करणे होय. तसेच या महिन्यात साधू संत, गुरुजन, ब्राह्मण आणि गरजू लोकांची सेवा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य पुरुषोत्तम मासात रोज भक्तिभावाने दीप लावतो, तुळशीपूजन करतो, गायीची सेवा करतो आणि श्रीकृष्णाचे नामस्मरण करतो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदते. हे ऐकून लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न झाली. ती म्हणाली, प्रभू, आपण मानवाच्या कल्याणासाठी किती सुंदर मार्ग सांगितला आहे. भगवान विष्णू म्हणाले, देवी, मनुष्याने केवळ धनसंपत्ती मिळू नये, तर दया, सेवा, दान आणि भक्ती यांचाही संग्रह करावा, कारण हेच गुण त्याला शेवटी भगवंताजवळ घेऊन जातात. त्या दिव्य संवादाने वातावरण अत्यंत पवित्र झाले. देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि पुरुषोत्तम मासाचे महात्म्य सर्वत्र गाऊ लागले. अध्याय 3 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम मासातील दान, सेवा आणि भक्ती यांचे महत्त्व सांगितले आहे. या पवित्र महिन्यात श्रद्धेने केलेले अन्नदान, दीपदान, गोसेवा आणि नामस्मरण मनुष्याला सुख, शांती आणि भगवंताची कृपा प्राप्त करून देते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अध्यायात आपण आणखी एक सुंदर आणि पुण्यदायी कथा ऐकणार आहोत. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.